नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आणि सध्या आहोत आपण जालना रेल्वे स्टेशनला। आणि जालना रेल्वे स्टेशनला याचं कारण असं आहे की आपण या ठिकाणी जालना रेल्वे स्टेशनचा संपूर्ण माहितीचा हा ब्लॉग बनवत आहे। आणि बाजूला या ठिकाणी बघा खत वगैरे आलेले आहेत सध्या, त्यामुळे ट्रकचा वगैरे आवाज भरपूर येते। आणि प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आहोत। आणि बघायला गेलं तर जालना रेल्वे स्टेशन हे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड डिव्हिजन अंतर्गत येते आणि त्यानंतर दक्षिण मध्य रेल्वेचं सिकंदराबाद झोनच्या अंतर्गत येते। जालना हे जे रेल्वे स्टेशन आहे हे ते बघा सिकंदराबाद टू मनमाड रूटवर, म्हणजेच काचीगुडा मनमाड हा रूट आहे। बघायला गेलं तर जालना रेल्वे स्टेशन हे संपूर्ण विद्युतीकरणाचं रेल्वे स्टेशन आहे। त्यानंतर बघायला गेलं तर जालना येऊन जवळपास मराठवाड्यातली पहिली ही जी वंदे भारत एक्सप्रेस ही पण सुरू झालेली आहे। हे आहे जालना रेल्वे स्टेशनवर सुरू झालेली आहे। त्यानंतर आणखी जालना रेल्वे स्टेशनचं बघायचं तर या ठिकाणी पीट लाईनचं काम झालेलं आहे। हे समोर तुम्हाला जे दिसत आहे शेड वगैरे हे आहे पीट लाईनचा, हे पीट लाईनचा शेड आहे। या ठिकाणी पीट लाईनचं जवळपास काम हे पूर्ण झालेलं आहे। जालना रेल्वे स्टेशनला बघायला गेलं तर प्रमुख अशा गाड्या आहेत की जनशताब्दी एक्सप्रेस, त्यानंतर अमृतसर एक्सप्रेस, त्यानंतर विशाखापट्टणम एक्सप्रेस ह्या महत्त्वाच्या रेल्वे या जालना रेल्वे स्टेशनला थांबतात। बघायला गेलं तर जालना रेल्वे स्टेशनला पाण्याची पण सुविधा आहे, जी की ट्रेनमध्ये पाणी वगैरे लागते याची पण या ठिकाणी सुविधा करण्यात आलेली आहे। ठिकाणी 2च्या बाजूला आणि 3ला पण दिसत आहे। आणि या ठिकाणी जालन्याला खूप मोठी ही रेल्वेची जागा आहे। बघायला गेलं तर जालन्याहून पहिले जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जनशताब्दी एक्सप्रेस पण होती। आणि बघायला गेलं तर इथून स्टार्ट फक्त सध्या एकच आहे, ती म्हणजे आपली वंदे भारत एक्सप्रेस। आणि या ठिकाणी बरंच रेल्वेचं डेव्हलपमेंटचं काम चालू आहे। बघायला गेलं तर त्या साईडला एक फार मोठी इमारत होत आहे, कशाची होते काही आणखी कळालं नाही आहे। आणि पीट लाईनचं काम हे या ठिकाणी संपूर्ण झालेलं आहे। हा जालना रेल्वे स्टेशनचा संपूर्ण माहितीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय हे मला कमेंट बॉक्स मित्रांनो, हे आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 च्या तिथला व्ह्यू। अजून आता आपण एक्झिट होणार आहे आणि एक्झिट झाल्यानंतर तुम्हाला मी संपूर्ण जी रेल्वे स्टेशनची इमारत आहे ती दाखवेल मी। मित्रांनो, ही आहे जालना रेल्वे स्टेशनची इमारत, बाहेरचा व्ह्यू कसा वाटला काय हे ब्लॉग हा तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। चला मित्रांनो, भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये।